राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू। जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व पक्ष दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला। बारामतीच्या काटेवाडीत पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार, युगेंद्र पवारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। बारामतीच्या पिंपळीत आमदार रोहित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला। जास्तीत जास्त मतदान करावं, रोहित पवारांचं मतदारांना आवाहन। कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदानाचा हक्क बजावला। नागरिकांना मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान करा असं मुश्रीफांचं आवाहन। मंत्री भारत गोगावलेंनी मतदान केलंय। रायगडच्या खरवली मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क त्यांनी बजावलाय। मंत्री योगेश कदम यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। निवडणुकीत मतदारांनी मतदान करण्याचं योगेश कदम यांचं आवाहन। भोरमध्ये भाजप नेते संग्राम थोपटेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क। हातनोशी मतदान केंद्रावर स्वरूपा थोपटेंनी केलं मतदान। स्वरूपा थोपटे भोरमधील उतरवली कारी गटातून निवडणुकीसाठी रिंगणात। दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी बजावला मतदानाचा हक्क। राहुल येथे मतदान केंद्रावर केलं मतदान। सोबतच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष कांचन कुल यांनीही केलं मतदान। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी बजावला मतदानाचा हक्क। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीत केलं मतदान। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान। मंत्री दत्तात्रय भरणेंच्या पत्नी सारिका भरणे यांनी बजावला मतदानाचा हक्क। नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करा, सारिका भरणे यांचं आवाहन। एक महत्त्वाची बातमी, सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जयंत पाटलांनी मतदान केलंय। ईश्वरपूर नजीक असणाऱ्या साखराळे या त्यांच्या गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलंय। जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उबाठा यांचे जे आघाडी तयार झालेली आहे ती नक्की विजयी होईल असा माझा विश्वास आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यात मतदारांना पैसे वाटल्याचा भाजप उमेदवाराचा आरोप। पाथरोडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पैसे वाटल्याचा दावा। पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अलिबागमधील कावेर मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड। साताऱ्याच्या कराडमधील चिचे गावामध्ये ईव्हीएम बंद, तर सोलापुरातील पाथर्डी येथील 224 मतदान केंद्रावर मशीन बंद। मतदारांना मनस्ताप। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवाराकडून ईव्हीएमची पूजा। शिंदेच्या शिवसेनेच्या रत्नमाला ढमढेरेंकडून हळदी कुंकू वाहत ईव्हीएमची पूजा। ईव्हीएमवर आमचं संपूर्ण भवितव्य, रत्नमाला ढमढेरेंची प्रतिक्रिया। परभणीच्या सेलूमध्ये बूथमधील गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार। गावाला जाण्यासाठी रस्ता आणि करपरा नदीवर पूल नसल्याने ग्रामस्थांचा पाण्यातून धोकादायक प्रवास। चिपळूण सती चिंचघरी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद। सती चिंचघरी केंद्रावर अर्ध्या तासापासून मतदान प्रक्रिया बंद। ईव्हीएम बंद पडल्यानं मतदारांचा गोंधळ, नवीन मशीन मागवली।